कुंभ राशीला सध्या 7.5 चालू आहे. तसंच जर तुमचं कुंभ लग्न असेल तर तुम्हाला अडीच की नाहीये, कारण कुंभ लग्नासाठी शनिदेवाचं भ्रमण हे दुसऱ्या स्थानातून चाललंय. त्याच्यामुळे कुंभ लग्नासाठी अडीच की नाहीये. तुम्हाला तसा त्रास आता सध्या होत नाहीये, कारण शनी हा तुमच्या द्वितीय स्थानातून जातोय. जर तुमचं कुंभ लग्न असेल तर हे आता जे गुरुभ्रमण होत आहे, गुरु वृषभ राशीतून आता मिथुन राशीत जाणार आहे. हा गुरु तुमच्या पंचम स्थानातून जाणार आहे. मिथुन लग्नासाठी पंचम स्थानातून गुरुचं भ्रमण होणं अतिशय शुभ आहे, शुभ संकेत आहे तुमच्यासाठी. कुंभ रास किंवा कुंभ लग्न तुमचं जे काही असेल त्याच्यासाठी. पण त्याच्या आधी ना तुम्हाला जून महिन्यामध्ये थोड्याशा अडचणी येणार आहेत. तुमचं नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल, जे काही करिअर असेल त्याच्यात थोड्याशा अडचणी येतील. नोकरी बदल, नोकरी जाणं किंवा व्यवसाय न चालणं, अशा गोष्टी तुम्हाला जून महिन्यात घडू शकतात. काहींना आता मे एंडिंग पासून अनुभव येतील, काहींना जून महिन्यात येईल. पण काय टेन्शन घेऊ नका. हे जे बदल असतात किंवा ही जी नोकरी जाणं असतं हे कायमचं नसतं. पुढचे 2-3 महिने जे चांगले असतील त्याच्यात तुम्हाला तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला नवीन नोकरी चांगली मिळू शकते किंवा तुमचा व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो. तसं काय टेन्शन नाहीये. आता हे जे गुरुचं भ्रमण होत आहे ना, ते तुमच्या पंचम स्थानातून होत आहे आणि पंचम स्थान हे अतिशय शुभ स्थान मानलं जातं. संतती, ज्यांना संतती नाही, जे लोक संततीसाठी प्रयत्न करतात, कुंभ रास किंवा कुंभ लग्न, तुमच्यासाठी हा एक चांगला योग आहे. तसंच जे शिक्षण घेतात विद्यार्थी दशेसाठी हा एक चांगला योग आहे. जर तुम्ही कुठल्या परीक्षा देताय, त्याचं जर शेवटचं वर्ष बाकी असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला योग आहे, चांगला शुभ संकेत आहे. तसंच जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावताय, तुम्ही दलाली करताय, तुम्ही व्यापारी लोक असाल किंवा तुम्ही लॉटरीचं तिकीट वगैरे घेताय किंवा असा जर तुमचा व्यवसाय असेल की जो लोकांवर चालतोय, म्हणजे एखादं तुमचं दुकान असेल, मिठाईचं दुकान असेल किंवा अजून फळांचं दुकान असेल, गोड फळं म्हणता येतील, या फळांचं हे प्रकारचे जे लाभ असतात ना ते तुम्हाला पंचम स्थानातून मिळणार आहेत. आणि हे आता 2025-26, कारण गुरु हा जो आहे हा 13 महिने म्हणजे साधारण 1 वर्ष एका स्थानामध्ये असतो. तसाच तो आता मिथुन राशीमध्ये जेव्हा येईल ते तो 1 वर्ष 13 महिने मिथुन राशीमध्ये असणार आहे, म्हणजे कुंभ लग्नासाठी पंचम स्थानात असणार आहे. त्याच्यामुळे कुंभ रास किंवा कुंभ लग्नाला 1-2 महिने जरी तुमच्या करिअरमध्ये अडचणी आल्या, व्यवसायात अडचणी आल्या, तुमच्या नोकरीत अडचणी आल्या, काय टेन्शन घेऊ नका, काय घाबरून जाऊ नका, कारण हे वर्षभर तुम्हाला काही ना काही लाभ होतच जाणार आहेत. ह्याच्यापेक्षा अजून व्यतिरिक्त अजून जो काही डिटेल व्हिडिओ आहे तो मी नंतर टाकेन. तोपर्यंत काय टेन्शन घेऊ नका. तुमच्या कामावर फोकस करा, देवावर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.